काहीच बघू शकता, ही सुद्धा आल्यात मस्तपैकी पाया पडायला बाहेरच्या मंदिरमध्ये. आता हे बघा, काहीच अभिषेक मिळाला. लाईन लागले, लाईन. आता नानाचं आल्यात. आता रात्रीचं वाजले किती बघायला तुम्हाला दाखवत नाही. 3 वाजलं. नानी वेटिंगला आहे, नानाचा वेटिंगला आहे. अजून अभिषेक चालू आहे आतमध्ये. काहीच मी काय मंदिरात मला जायला नाही भेटलं. हिने नारळ का इथं आणला. फोड आता गणपती बाप्पा. अरे उलटा नसतो फोड आता. हॅलो काही जणी सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता चाललं आहे मस्तपैकी मंदिरामध्ये, आमच्या शिळगावातील शिव मंदिरामध्ये. तर चला बघू कशी तयारी वगैरे चालू आहे. आता वाजल्यात 11:30 रात्रीचे. आपल्याला एक शॉर्ट रील बनवायची आहे आपल्या गावासाठी. खास सर्व गावं जण बनवतात. गेल्या वर्षी पण बनवलेली, यावर्षी पण बनवूया. चला बघूया कशी होते रील. तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल उद्या सकाळी. तर जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये, बघू डेकोरेशन वगैरे कसं गेले दाखवतो तुम्हाला. काहीच फायनली पोचलो मंदिराच्या बाहेर. मस्त अशी तयारी चालू आहे आतमध्ये, सजावट वगैरे, रांगोळी वगैरे काढलेली. चला तुम्हाला दाखवतो बघू कसं काय केलं. काहीच बघू शकता भटजी बुवा सुद्धा आले आता पूजा करायला. अजून 12 वाजले नाही, 12 वाजायचं बाकी आहे. तयारी त्या चालू आहे आतमध्ये. मग असा सर्व डेकोरेशन गेले. फक्त इथंच वाटतं दरवाजाला लावला नाही, वाटतं सकाळी लावतील मला वाटतं. गुरुखाद्य नैवेद्य जलप्याने आणि बिर्वादोड विडावले फलदामूलन भवल्याने यत्किंचित जलसर्वमनुष्यते श्रीदेवा अंतर्वेद सर्व व्याप्यनां गुडामध्ये महाभारताचे गणेशांना इकडे विडावले फलदामूलन गंगाफलादिकांतो महान विद्याधर्म महादेवत्वे जन्मोत्पत्तीनंत्यत प्रथम शिवपुत्र पार्वती कल्याणाय नमस्वामित्यत त्यामुरामाय अत्यंत पत्नीनावरी द्वाराती जय नमस्ते समुदाय का दुआदिगा कयो वर्तनाते कर्पूरादित्य जन्नत ऑर्डर थोड़ा थोड़ा पुलिंगाला ओम भगवतो श्रीदेवाय नमो नित्यतम यथा ज्ञानेन सर्वांगनाथे उटी चंदनम स्नानं समर्पणे योगा श्रीगण्डनं चंदनं दिव्यगंधाजन्यरं विलेपनाते सुरश्रेष्ठं चंदनं समर्पणमस्तु काशी विकरण नागाननार्पणस्तु कटाउटी तोला दुनियादानी तोला कामधेनं तोदाउटी चंदनं स्नानं कर्पयामि कर्पूरवासितं सुगन्धिरतौटी चंदनं स्नापयामि समर्पणमस्तु काशी विश्वेश्वराय शिवलिंगार्पणस्तु वास गावातील फेमस व्यक्तिमत्व प्रणाली ट्रान्सपोर्टचे मालक ऋतिक शेठ तालीमकर हे सुद्धा मंदिरामध्ये पाया पडायला आले. काहीच बघू शकता, ही सुद्धा आल्यात मस्तपैकी पाया पडायला बाहेरच्या मंदिरमध्ये. आता हे बघा, अरे अरे महादेव डेंजर आहे. डी शॉर्टकटमध्ये पाया पडला रे. अजून चाललं आपल्या सजावटीचं काम. आता वाजले बघा किती रात्रीचे. बुकिंग झालं व 1:33 झाले. डेकोरेशनवाला आले, याच्यासाठी मी थांबलो. म्हणजे मला काढायची व्हिडिओ एंट्रन्स आणि याची मी काढले ऑलरेडी, पण तिथं झाले, तिथं डेकोरेशनच नाही केला तो बाकी आहे म्हणून थांबला. हे दिखतील घरी जायला. जास्त चाललं का? चाललो. मला एकट्याला थांबायला लागेल. आणि आता परत एकदा चालले अभिषेक. पहिला एक झाला, आरती पण झाली, पण मी काही घेतलं नाही. आता घेऊ थोडासा आणि लगेच निघूया घरी.
सदा वसन्तं नित्याद्विन्दे भवं भवामि चरितं सफलाशु मनोरथाः आयुष्मानं भवतु भवः श्रेयसाप्तिपुट्टीति कपडा सतत करावे मला ओम कोटी द्या हा तुमच्या कपाळाला पहिले तुमच्या कपाळाला कोटी द्या ओम शमाने पुरुषासते प्रियमायने प्रियंदे श्रीगमनक शमायो शमारोग्यमा विधासमान वैदे धान्यं धन पशुपुत्रला पशद सर्व श्रेण दीर्घमायुस्तु ते फूल उचला वास घ्या साईडला टाकून घ्या या सगळ्या कर्माचा आशीर्वाद दिलेला आहे इथे साईडला टाका देवालयामध्ये कारण गणपती दायाची प्रमुख पंचाश्री महाकालेश्वर देवताला दिलेल्या शक्तीनुसार इच्छेनुसार बुद्धीनुसार जे काल महाशिवरात्रीच्या परमकालामध्ये रुद्राभिषेक पूर्वक यथाशक्ती पूजन बिल्वार्चन पूजन केलेले गोड मान्य करून चांगला आशीर्वाद प्राप्त राहू दे पूजा विधी कर्म करताना आमच्याकडून आलेल्या गुरुजींकडनं कळत नकळत काय राहिलं असेल काही चुकलं असेल तर माफ करून आम्हाला क्षमा करा घडलेली सेवा तुमच्या चरणी गोड मानू घ्या आणि अशीच सदैव सेवा आमच्या हातून घडत राहो ही देवाला प्रार्थना करा आवाहनं गजानने गजानने देवालय पूजा देवनाने शब्दनाम परमेश्वर दोघांनी म्हणा शांती पुष्टी पुष्टी तुष्टी शास्त्रविधी भवन्तु जन्मान सगळे सदा सर्वदा शांते पुष्टे तुष्टे चास्तु आता एकदा पाणी कामानामध्ये सोडून द्या एकच कर्मणस्व श्री महाकालेश्वरार्पणमस्तु दोघांनी म्हणा ओम तथास्तु सुवात पुढे करा काल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशाय तीर्थप्रिया आवाज देवता पादुर गतिमुखे कर्दर धारण्या कार्यागत्वेना जन्मे पेढा काय देत नाही पण उपवासच आहे हातातनं सोडून द्या पाणी 3 वेळा पाणी पिया केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमो नमः विष्णवे नमो नमः चौथ्या वेळेस पाणी सोडून द्या एतत् कर्मणस्व श्री महाकालेश्वरार्पणमस्तु दोघांनी म्हणा ओम तथास्तु नमस्कार करा पाया पडा उठा काहीच अभिषेक मिळाला लाईन लागले लाईन आता नानाचं आल्यात आता रात्रीचं वाजले किती बघायला तुम्हाला दाखवत आहे 3 वाजलं नानी वेटिंगला आहे नानाचा वेटिंगला आहे अजून अभिषेक चालू आहे आतमध्ये म्हणजे आज अभिषेक एवढे होणार काही शोभ नाही आला ठीक आहे भेटलं मंदिरात दीप सॉरी मी दीप ते कन्फ्युजन झाला कसा वाटतं बरं वाटतं हां अजून एक तास जाईल माहिती मग सकाळची झोपाचा झोपायचं ना झोपली तर झोपाचा डायरेक्ट दुपारची उठायचा पालखीला चला तर काहीच रात्रीचे 3 वाजले निघालो जायला तर एक समोरचा पुन्हा एकदा टेक घेतो जरा बरं वाटेल हे बघा हे दोघं पण निघले रात्रीचं 3 वाजलं तेव्हा दर्शन करायला आलेत रात्रीची 2:30 वाजता आले ते 2:30 ला 2ला 2ला सॉरी मी मंदिराच्या आतमध्ये होते आरती चालू होती म्हणून बाय बाय चला बाय भेटू उद्या तर गाडीच वाजले 3:15 पोचलो घरी आता भेटूया सकाळी दाखवतो मला काय कळतं उद्या काहीच रात्री आपण 3 वाजता आलेलो आता दुसऱ्या दिवशीच्या रात्री म्हणजे त्याच दिवसाच्या रात्रीचं बोललं तर आता वाजल्यात 9:15 झालेत पालखी तर निघाले मी गेलेलो शूटला होतो सकाळपासून म्हणून काही ब्लॉग नाही बनवतो म्हणून मी कालच बोललो याच ब्लॉगमध्ये सकाळी मला काही शूट करायला भेटणार नाही आलो तर काही वेळ भेटला तर आता पालखी तर निघाले गावाला मिरवणूक चालू आहे दाखवतो तुम्हाला आता तिथं जाऊन बघूया बँडचा तर आवाज येत आहे
तर काहीच पालकवाडाच्या झाडाच्या इथून फिरून आता पुन्हा चालली गावामध्ये. बघू शकता आम्ही दोघं मागं राहिलो आहे. आता ज्यांना ज्यांना उपास सोडायचं आहे ते निघले कोपऱ्यातून. आता मला तर उपास नाही. जाऊ आपण मंदिरामध्ये, आरती वगैरे दाखवतो तुम्हाला. कारण मी सकाळपासून काहीच दाखवायला नाही भेटलं, डायरेक्ट संध्याकाळी चालू केलं, म्हणजे रात्रीच्या वेळेला पालखी निघायच्या टायमाला. चला जाऊ दाखवतो. गावात अजून थोडीशी मिरवणूक बाकी आहे, ती झाल्याच्या नंतर मग पुढचा. काहीच मी काही मंदिरात मला जायला नाही भेटलं. हिने नारळ इथं आणला. फोड आता गणपती बाप्पा. अरे उलटा नसतो फोड आता. हा. तर काही जायचं होतं मंदिरामध्ये, पण माझा एक काम होता व्हिडिओचा, मग तिकडे गेलो. मी काही मंदिरामध्ये गेलो आणि आरती वगैरे तुम्हाला दाखवणार होतं. जे काय आता पालखी मिरवणूक झाली तीच दाखवली. आता चाललो आहे घरी. तर काहीच पोचलो मस्तपैकी घरी. आणि आजचा तुम्हाला महाशिवरात्रीचा शॉर्टकटमध्ये शूट केलेला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.